तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी 6 एप्रिल रोजी पहिली लॉटरी काढण्यात आली असली तरी प्रत्यक्ष निकाल पाहण्यासाठी मात्र पालकांना वाट पाहावी लागणार आहे। सध्या RTEच्या अधिकृत पोर्टलवर लॉटरी प्रोसेससाठी साईट बंद असा संदेश झळकत असून 10 एप्रिल रोजीच निवड यादी प्रसिद्ध होणार असून या लॉटरीमध्ये आपल्या पाल्याची निवड झाली आहे का हे पाहण्यासाठी लोणार तालुक्यातील पालकांचे लक्ष वेधले आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी 6 एप्रिल रोजी पहिली लॉटरी प्रक्रिया पार पडल्याचे समजल्यापासून लोणार तालुक्यातील हजारो पालक निकाल पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत। अनेक पालकांनी वारंवार RTE पोर्टल तपासण्याचा प्रयत्न केला, मात्र साईट बंद असल्याने त्यांचा हिरमोड होत आहे। ही साईट तांत्रिक कारणास्तव बंद आहे की निकाल जाहीर करण्यासाठी ती अपडेट केली जात आहे याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। विहित मुदतीत प्रवेश मिळेल का अशी भीतीही काही पालकांकडून व्यक्त केली जात आहे। दिनांक 10 एप्रिल पासून निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांना SMS प्राप्त होतील। पहिल्या लॉटरीकरिता शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी 10 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 ही मुदत देण्यात आली आहे। ज्यांना SMS येणार नाही त्यांनी पोर्टल सुरू झाल्यानंतर आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरीची खात्री करावी अशी माहिती मिळाली आहे। आता 10 एप्रिल रोजी पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू होऊन तालुक्याची निवड यादी उपलब्ध होणार का याकडे आता सर्व पालकांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार।